नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। काल एक सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होता, तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल। शिरसोडीकरांची रायफल हे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा मुलगा गुरुनाथ फडके यांनी खरेदी केला, अशी पोस्ट व्हायरल होत होती। या पोस्ट मागचं नेमकं सत्य काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी आरुणकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे। तर काल संध्याकाळी 5 वाजता 5:30 वाजता एक फोटो व्हायरल होता। त्यामध्ये गुरुनाथ फडके नंतर त्यांचा जी टीम आहे ती टीम त्या फोटोमध्ये दिसत होती आणि ते शिरसोड आरोही पंकज घाडगे यांची विक्री आणि तो शिरसोडीकरांची रायफल विक्री झाली असा फोटो सोशल मीडिया व्हायरल होता। संपूर्ण सोशल मीडियामध्ये सांगितलं होतं। नंतर त्यांच्या मालकापर्यंत ही बातमी पोहोचली, पण ते पोहोचल्यानंतर त्यांनी मालकाने माहिती अशी दिली की जे आता गुरुनाथ फडके यांच्याकडे त्यांच्या दावणीला सुद्धा अजून भरपूर बैल आहेत। नंतर 10 पक्षी असेल त्यांनी खरेदी केलेला आहे। नंतर आत्ताच परवाचे एक तुफान हा बैल तो सुद्धा खरेदी केलेला आहे। तर परवा त्यांना पंढरीशेठ फडके होते त्यावेळेस त्यांनी बोललेले होते की शिरसोडीकरांचा रायफल सुद्धा खूप भारी, त्यांना खरेदी करायचा होता। त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस दुसरा बैल होता त्या शिरसोडीकरांची रायफल 11 महिन्याच्या पाठीमागचा तो फोटो आहे आणि त्यांच्या काही टीमने त्यावेळेस भेट दिलेली होती। त्यावेळेस पाठीमागचा फोटो काही लोकांनी व्हायरल करण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियामध्ये, खरेदी केला म्हणून। यामध्ये कोणतंही तथ्य नाही अशी माहिती त्यांच्या मालकाने आणि नंतर त्यांच्या घरातील सदस्यांनी दिले। ज्यावेळेस रायफल हा शिरसोडीकरांचा रायफल मी कधीच विकणार नाही, कारण काय की ज्यावेळेस त्यांचा मोठा मुलगा आहे त्या मोठ्या मुलग्याला त्यांचा मुलगा नसल्याने त्यामुळे त्यांना शिरसोडीकरांच्या रायफलला मुलगा मानतो। त्यामुळे मी शिरसोडीकरांची जी रायफल बैल आहे तो कधीच विकणार नाही, त्यांना स्वतःचा मुलगा म्हणून मी त्याचा सांभाळ करतो अशी माहिती सुद्धा मालकांनी दिली। तर मित्रांनो, हे होतं फोटो मागचं सत्य। तर कोणत्याही फोटो व्हायरल करताना त्याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे, कारण काय की त्यांना वेगवेगळ्या अफवा उठत असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये। पाठीमागे जी सर्जाची खरेदी झाली त्यावेळी सर्जेच्या खरेदीच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या अफवा उठत होत्या, पण आता त्याच्यानंतर ही खरेदी झालेली आहे। ज्यावेळेस सर्जाची खरेदी झाली त्यावेळेस आनंदाबा रेटरे यांनी खरेदी केली अशी माहिती सुद्धा मिळत होती। नंतर पण त्यात कुठलंच तथ्य आढळलं नाही। पण आता सुद्धा जी शिरसोडीकरांची रायफल आहे, शिरसोडीकर रायफलचा सुद्धा असाच फोटो व्हायरल झाला काल आणि त्यावेळेस मालकाने आज सोशल मीडियाला बाईट दिली। त्या बाईट मध्ये सांगितलंय की शिरसोडीकरांची जी आमची रायफल बैल आहे तो रायफल बैल आमच्याकडेच राहणार आहे। त्यावेळेस जी स्वर्गवासी पंढरीनाथ फडके यांची जी टीम होती, जे त्यांचा मुलगा होता, त्या मुलाने आमच्या शिरसोडीकरांच्या रायफलला भेट दिली होती आणि त्यावेळेस खरेदी सुद्धा विचारणा केली होती। ती खरेदीचा जो फोटो आहे तो पाठीमागच्या 11 महिन्याचा आहे आणि त्यावेळी शिरसोडीची रायफल ही दुसरा होती, 2 दाती होती। त्यावेळेस त्यांनी चौकशी केली होती, त्यावेळेस त्यांनी खरेदी करायचा विचारणा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला होता। कारण काय की रायफल बैल आहे तो स्वतःच्या मुलाप्रमाणे वागतो, कारण काय की जे आरोही पंकज घाडगे त्याला भाव नाही त्यामुळं स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत आहे। मित्रांनो, ही झाली माहिती। शिरसोडीकर रायफल बद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? शिरसोडीकरांची रायफल कशी पळते? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये